जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहू शकाल सातपाटीवरनं देखील प्रेक्षक या मॅचला पाहतात आणि हिलेश भाऊ चौधरी ध्रुव 11च्या सर्वेसर्वा शिवनेरी चषकाचं दिमागदार आयोजन आणि त्या आयोजनाला त्यांनी सलाम केलं आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील स्वागत आहे. ध्रुव 11 नावाचा दबदबा कॅप्टन कुल अवधूत कामत तेही आमच्याशी जोडले. आता त्यांचं देखील स्वागत आहे. मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती मिथून मुदतसर मैदानाच्या टाइमर ऑन आहे आणि त्या गोष्टी प्रवीण पाटील आता कैद करतात. पहिला बॉल दांडी विपक्षात कुडूस. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल होता. यष्टांच्या मागणे गौतम आकरे यांना आपण पाहतायत. एका बाजूला दांडीचा संघ आहे, एका बाजूला यंगस्टर कुडूसचा संघ आहे आणि अनेक प्रेक्षक आता या स्पर्धेकडे मोठ्या संख्येने आलेत. त्या सगळ्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल डॉट बॉल. यावेळेला बिटवीन द गॅप खेळायचा होता. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू आहेत. थ्रो खराब. इथे विकेट मिळाली असती. तुम्ही फक्त चांगलं क्षेत्ररक्षण करता नाही महत्वाचं आहे, तुम्ही थ्रो किती चांगला करता हेही तेवढंच महत्वाचं आहे आणि सध्या तेच बघायला मिळालं. तुम्ही बॉलला फील्ड केलं परंतु फेकी खराब राहिली आणि जीवाच्या अक्कांतेनं शैलूनं तिथून आता सिंगल परिपूर्ण केली. बघा ऍक्शन रिप्ले. हा फटका खेळला जरूर, खूप चांगला फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेटचा शॉट पॉइंटमध्ये खेळाडू तैनात होते. फेकी व्यवस्थित नाही आली. कदाचित मला तरी वाटतं फ्रेममध्ये देखील नव्हते फलंदाज, बाद झाले असते परंतु तो चेंडूचा थ्रो व्यवस्थित नव्हता. मुदतसर एका बाजूला, शैलू एका बाजूला, वाड्याचं क्रिकेट एका बाजूला, पालघरचं क्रिकेट. वाडा तालुका आणि पालघर तालुका आता एकमेकांसमोर आहेत. या वला पाडल स्वीप करायचं होतं. फटका व्यवस्थित नाही कनेक्ट झाला. क्षेत्ररक्षक यज्ञेश प्रभू वेगानं बॉलपर्यंत पोहोचले आणि तुर्तास तिथे सिंगल मात्र मिळाली. आता बॉलचा खेळ झाला. तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती 2 बिनबाद अशी सध्या स्थिती यंगस्टर कुडूस या संघाची पाहायला मिळते. आजचा दिवस, आजची रात्र या स्पर्धेची आहे ती म्हणजे चौथी आणि आज एक गाव एक ओपन असं मात्र हाफ आपण पाहताय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. दिवस स्विच करायचा होता. सरळ बॅटनं चांगले फटके इथून ते शोधतात परंतु आता फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं. जिथे शॉट पॉइंट आतमध्ये, गलीमध्ये एक खेळाडू तोही आतमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आतमध्ये बाहेर असताना त्यावेळेला त्यांनी ठरवलं की पॉइंटच्या वरनं या बॉलला आपल्याला खेळायचं आहे. तो बॉल इथून डॉट बॉल येतोय. बघा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. जाऊया मॅचकडे. 4 बॉलचा खेळ झाला. 2 रन फलकावरती आहेत. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क फार महत्वाचा आहे. तुम्ही अगदी बॉलला न्याय देण्याचा प्रयत्न केला की पॉइंट पण बॉलला कसं काढावं, परंतु मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटला फुटवर्क जर ते नसलं तर मुख्य खेळपट्टीवरती गोलंदाज तुमच्यावरती सातत्यानं हावी होईल. सध्या तेच पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ देखील संपला. 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला धावांची गती 3 वरती जाऊन पोहोचते. 3 धावा ह्या पहिल्या षटकात खूपच कमी राहिल्या. मी म्हणेन पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साइडला फटका खेळलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये अगदी वेगानं दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. शिवनेरी चषकाचा शिवनेरी चौकार. 4 रन. षटक हाताळण्याकरिता तुम्ही 3 मिनिटांचा अवधी घेतलाय. दांडी लक्षात घ्या. गोलंदाजी मार्कवरती आता दुसऱ्या षटकात विवेक दवणे. अनेक वर्ष या टेनिस बॉल म्हणा, लेदर बॉल म्हणा, ज्या वेळेला दांडी मैदानाच्या आत विकेट फॅक्टर ज्या वेळेला गरज त्यावेळेला नाव आहे विवेक दवणे आणि ते दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. आयुष्यातील अनेक वर्ष ज्यांनी या क्रिकेटला, या गोलंदाजीने, या फलंदाजीने प्रत्येकाची मनं जिंकणारा खेळाडू ज्यांचं नाव आहे विवेक दवणे ते दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. फलंदाज कित्येक मोठा, कितीही मोठा असू दे, त्याच्यासमोर चांगल्या दाटणीची गोलंदाजी, सुप्रीमो चषक गाजवण्यामध्ये यांचा देखील सिंहाचा वाटा राहिला आणि तेच विवेक दवणे दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल त्यांचा, षटकातील पहिला बॉल आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात. पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळतं. चला 21 मिनिटांचा अवधी आहे. तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायची आहेत. नाही झाली तर 6व्या षटकात तो एक खेळाडू मध्ये येईल आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. षटकातील पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती विवेक दवणे. या वेळेला आपण पाहतात फटका फसलाय. विकेटची गरज होती त्यावेळेला विवेक सांगतात की हा मैं हूं ना, का म्हणून मी अनेक वर्ष क्रिकेट खेळलोय. नवा कोरा फरीचा बॉल पॉवर प्ले मध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ मी अनेक वेळा राहिलोय. याही वेळेला तेच बघायला मिळालं. फलंदाज बाद झालेत. गॉन.
पाक पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात 7-1 दनसारवरनं ग्रामस्थ जोडलेत. उद्धव पाटील, अखिलेश मोरे आणि संपूर्ण कट्टा ग्रुप त्यांचं देखील स्वागत आहे. सातत्याने क्रिकेट ज्या ज्या वेळेला त्यावेळेला दनसारचं नाव घेतलं जातं सन्मानाने, तेही दाखल झालेत. या स्पर्धेला शुभेच्छा देतात. तुमचं देखील स्वागत आहे उद्धव पाटील, अखिलेश मोरे आणि संपूर्ण कट्टा ग्रुप. सन्माननीय योगेश घरत सरांना विनंती करतोय, विराथनचे अनमोल रत्न, त्यांना विनंती करीन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने सध्या आता फलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजे 11. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका आलाय विकेट मिळाल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती शोधलाय चौकार. नाव आहे फलंदाजाचा सौरभ, जो आलाय कुडूसवरनं आणि या विराथनच्या मैदानामध्ये सध्या ते आता बॅटिंग करतात चांगली. षटकातील तिसरा बॉल. याही वेळेला फटका खूप चांगला खेळलाय. स्लॉक स्वीपचा फटका होता. क्षेत्ररक्षक मिड विकेट मधनं बॉलला प्रोटेक्शन देतात. दुसरीचा प्रयत्न वेगानं फेकी आली आणि तत्पूर्वी 2 रन इथून परिपूर्ण होतील का. तिसरीचा प्रयत्न केलाय. थोडीशी आपण पाहतात लेझी एलिगंट्स राहिले दांडीचे आणि त्यावेळेला अगदी तिसऱ्या पंचांची मदत घेतली रनआउटसाठी आणि तिथे मुन्ना पठाण सर जोडले जातील, दर्शवतील की काय घडलंय. ऑलमोस्ट आता गौतमनं फेकी तर केली, बॅट ग्राउंड झालंय आणि क्रीज मध्ये येते की नाही या सगळ्या गोष्टी यस नॉट आउट पंचांनी घोषित केलं. हा यस पंचांनी नॉट आउट इथे सिग्नल पोहोचलेले आहेत आणि सध्या जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 खऱ्या अर्थानं आपण पाहतायत धक्का 1 धावसंख्या फलकावरती 14. शैलू 2 बॉलमध्ये 5, एका बाजूला सौरभ. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला फटका फसल्या, फार काळ हवेत. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहेत. यस टेकन नाही होत आहे. इथे आपण पाहतात शेवटच्या क्षणाला अनेकांनी प्रेडिक्शन केलं की कॅच ऑलमोस्ट हा कॅरीच आहे. दांडी संघाकडनं फार कमी वेळा तुम्ही पाहिले असे कॅचेस सुटताना. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटाप्रमाणे रंग बदलणारा खेळ. आता मी म्हणेन की तो सरडा उगाच नावावरती पडला, माणसांप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे क्रिकेटचा. आणि सध्या आपण तपासून पाहिलं तर कॅच ड्रॉप झालाय. ऍक्शन रिप्ले आपण त्याचा पाहताय. डीबीएनचं हे कॅमेरा वर्क अफलातून. कॅच ड्रॉप नंतर धावसंख्या आकार घेते, ती म्हणजेच शेखर किणी आम्हाला दर्शवतात की 16 वरती. ऑन साईडला फटका खेळला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. पुन्हा एकदा वेगानं क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देणार नाहीत तर बॉल चाललाय शिवनेरी चषक या नांदगडी पाड्याच्या स्पर्धेमध्ये जो थसन ग्रुप आहे त्यांच्या कटआउट्सला सलामी देणारा हा दमदार चौकार. 4 रन. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 20. एक धक्का. विवेक दवणे यांच्या विपक्षात पुन्हा एकदा मोठाच फटका खेळायचा होता. सिंगल डबल या खेळाकडे प्रामुख्याने लक्ष देत आहेत यंगस्टर कुडूस. जिथे जिथे संधी मिळाली थोडेसे लेझी दिसले दांडीचे प्लेयर, त्यावेळेला त्यांच्या डोळ्या देखत धावा चोरल्या. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय बघा. गौतम आकरे तिथे थोडेसे स्लिप देखील झाले आणि तदनंतर आपण पाहतायत आता इथून 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला धावा फलकावरती लागल्या, त्या म्हणजेच 20. आता येणारे 4 षटक येणं बाकी आहेत. 20 रन तर झालेत. 16 मिनिटांचा अवधी आहे. तुम्हाला षटक परिपूर्ण करायचे 3. हे आमचे आहेत लाडके शिस्तबद्ध प्रेक्षक. आज अगदी लांबून लांबून आलेत आणि हे मैदानच भारी आहे जिथे तुम्हाला डोंगरातून मॅच बघायचा एक वेगळा आनंद मिळतोय. आणि राकेश पाटील हेच आहेत का सोबत? राजू तेरुमुल्ला एक तेलुगू कॉमेंटेटर आहेत आणि त्यांच्यासोबत राकेश पाटील हे नाव नाही तर हे ब्रँड आहे. सफाळ्यात ज्यांची चर्चा ते राकेश पाटील. ते जिओच्या कॉलर ऑफिसला कामाला आहेत आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत आहे राकेश पाटील. तुम्ही थोड्या वेळाने आम्हाला भेटा. 20 रन फलकावरती गडी बाद झाला 1. सध्या बॅटिंग करत असताना यंगस्टर कुडूस. स्ट्रायकिंग एंडला सौरभ. तिसऱ्या षटकात मिथून आलेत. पहिलं षटक अफलातून हाताळलं, फक्त 6 रन दिले. आता ते पुन्हा दाखल झालेत. वैयक्तिक 2रं आणि संघासाठी षटक आहे हे 3रं. शिवनेरी चषक 4थी रात्र, 4थ्या रात्रीचं घमासान पाहायला मिळतं दांडी विपक्षात कुडूस. रिव्हर्स स्विच करायचा होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला पुन्हा एकदा अगदी मंदावलेला स्कोर कार्ड पाहायला मिळतो. गौतम आकरे सांगतात की आता मला यष्टीरक्षक नाही राहायचं तर आता मी फिल्डिंगला जातोय. काहीतरी वेगळी त्यांची एक प्लॅनिंग आहे. उगाच नाही या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती त्यांनी अधिराज्य गाजवलं ते गौतम आकरे.
ऑन स्क्रीन मिथुनला आपण पाहताय, ज्यानं 7 बॉलचा खेळ परिपूर्ण हाताळला, फक्त रन खर्च केलेत 6. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सौरभ 3 बॉलमध्ये 7 रन केलेत, त्याच 7 रनला पुढे न्यावं लागेल. पॉइंटच्या वरनं खेळायचं होतं. फैजान मेमन सारखा खेळाडू अजून डगआउट मध्ये आहे, ज्याच्याकडे खूप चांगली विध्वंसकता फटके आहेत त्याच्याकडे, तोही आणखीन आहेत या मॅचचा. आता तोही आनंद घेतोय की मला संधी कधी मिळणार आहे, परंतु आता सध्या संघाचा विचार करता संघांच्या खेळाडूंकडनं चांगली कामगिरी व्हावी ही त्याची सदिच्छा आहे. 2 बॉलचा खेळ झाला, दोन्ही बॉल डॉट बॉल आलेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. फुलर लेनचा बॉल आणि फुलर लेनचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. गौतम अकरे बॉलला फील्ड करतील. फुलटॉसच्या बॉलला देखील तुम्ही नाही कनेक्शन करू शकले, ही थोडीशी डोकेदुखीच राहिली. तिसरीचा प्रयत्न आहे, 3 रन परिपूर्ण देखील होतील. आता अच्छा, बीमरसाठी हा रिव्ह्यू घेतला, तो कमरेच्या वरती आहे का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. पंच पाहत आहेत आणि प्रवीण पाटील पुन्हा एकदा बिझी झालेत. प्रवीण पाटील आणि सध्या पीसी हे एक वेगळं नातं बनलंय. नो बॉल म्हणजेच 3+1. एका बाजूला त्या 3 धावा पळून काढल्या आणि त्यानंतर नोची देखील धाव. पुढचा बॉल फ्री हिटचा. ऍक्शन रिप्ले त्या नो बॉलचा आपल्या समोर. हा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, जिथे फटका खेळण्याचा प्रयत्न होता, धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. षटकातील पुढचा बॉल. सध्या आतापर्यंत 2च बॉलचा खेळ झालाय. आता पुढचा बॉल फ्री हिटचा देखील येतोय. फ्री हिटच्या बॉलवरती ऑन साइडला फटका बिटवीन द गॅप खेळले, क्षेत्ररक्षक पोहोचले आणि तदनंतर आपण पाहतात फेकी देखील आली. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी. फक्त क्षेत्ररक्षक होऊन नाही चालत, तुमच्याकडे ॲक्युरेसी असायला हवी आणि अगदी मिडविकेट पासून गोलंदाजाच्या स्टंपच्या बाजूला थ्रो, हेही तुमच्यातली गुणवत्ता सिद्ध होते. षटकातील बॉलचा खेळ संपलाय. 3 रन संख्या 25. पुढचा बॉल पॉइंटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न करतात. अगदी पहिल्या ओव्हर पासून आम्ही हे पाहतोय, परंतु पहिल्या ओव्हर पासून पाहत असताना स्ट्रगलिंग चालूच आहे आणि ती स्ट्रगलिंग आता संपायचं नाव घेत नाही कुडूस या संघासाठी. तुम्हाला मेरिट वरती यावं लागेल. चांगली फलंदाजी, चांगले फटके. दांडी या संघासमोर धावांचं एक मोठं टार्गेट उभं करायचं आहे. चांगले फटके शोधायचेच आहेत. याही वेळेला फटका खेळलाय, स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. तिथे गौतम अकरे आहेत, बॉलला फील्ड करतायत. तुर्ताच रनसंख्या आकार घेईल इथून. 1 धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 26 वरती. 5 बॉलचा खेळ झाला, तिसरं षटक चालू आहे. धावा आणखीन येणं गरजेचंच आहे. मागील मॅच मध्ये 1 वे ट्रॅफिक. प्रीतम बारी तापले आणि भारी पडले प्रतिस्पर्धी संघावरती. चिंचणी या संघासाठी कर्दनकाळ. गोलंदाजीने मन जिंकली, फलंदाजीने देखील ज्यांनी प्रभावी केलं. ग्रामीण बिग बॅश गाजवून आलेला संघ आहे धाकटी डहाणू. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत फील्ड करतात. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं. फक्त सिंगलच्या साहाय्यानं संतुष्ट राहावं लागतं. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 रन हे सध्या फलकावरती आहेत. 1 गडी बाद झालाय आणि 27 धावा. ही पार्टनरशिप आहे, ती पुढे तर चाललंय, परंतु धावा ज्या संख्येने यायला हव्या त्या नाही येत आहेत. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड सुभाष कदम यांना. थँक्यू. वानखेडे स्टेडियम मध्ये पैशानं विकत घेतलेल्या सीटचं देखील महत्व इथे फेल आहे. कारण ही सीट आहे, ही टॉपची सीट आहे. अगदी आपण पाहतायत, अगदी डोंगरावरनं झाडावर जिथे जागा मिळेल तिथे फुल एन्जॉय जे आमचे प्रेक्षक आलेत. बघा, जिथे जागा मिळेल तिथे चांगला व्ह्यू कुठे आहे आणि तिथे ते पोहोचतात. अगदी संध्याकाळपासून त्यांनी तयारी नव्हते की आपल्याला आजची प्लॅनिंग छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलंय. समीर तामोरे गोलंदाजी मार्क वरती, युवा गोलंदाज तोही आहे. रनआउटची संधी बदली की काय, पंच इथे दर्शवतात की फिंगर्स अप म्हणजेच फलंदाज शैलू नाहीतर सौरभ इथे बाद होतात रनआउटच्या स्वरूपात. 27 ला धक्का दुसरा 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती. मगाशीच आपण श्री गणेश अक्षरात शिवनेरी चषक तेही आपण पाहिलं.
कौशिक जाधव वसई, ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांची अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करून दाखवल्या. त्यांच्या या अनोख्या कलेची दखल राज्यातील आणि देशातील अनेक नामांकित न्यूज चॅनेलनं आणि वृत्तपत्रांनी घेतली. एबीपी माझा, TV9 मराठी, G24, तदनंतर जय महाराष्ट्र पुढारी, न्यूज 18, लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, महाराष्ट्र टाइम, चौफेर, संघर्ष अशा अनेक आपण पाहतायत वृत्तपत्रांमध्ये ज्यांची दखल घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी श्री गणेश अक्षर ही कला दाखवली. कौशिक जाधव वसईचं एक अनमोल रत्न, वसई कला क्रीडा भूषण, आणि त्यामध्ये आपण पाहतायत एका चित्रकलेचे ते स्वतः शिक्षक आहेत आणि ज्यांनी आज शिवनेरी चषकाचा देखील खूप चांगल्या पद्धतीने श्री गणेश अक्षर आपल्याला पाहायला मिळालं. आपण TVNच्या माध्यमातून ते ऑनस्क्रीन पाहिलं देखील. आणि ते कौशिक जाधव सर आता ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात, या स्पर्धेला शुभेच्छा देतात. सर, तुमचं देखील स्वागत आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये ज्याची वाट आपण बघत होतो तो फैजान दाखल झाला आणि येता क्षणी त्याच्यासाठी हा बॉल फारच बाहेरचा. पंचांनी दर्शविले की हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने स्कोर कार्डला धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत 28 ह्या धावफलकांवरती जाऊन पोहोचतात. फैजान मेमन, फार अपेक्षा इथे त्याच्याकडे असतील. आज संपूर्ण कुडूसकर देखील या मॅचला DBN YouTube वाहिनीवरती जोडले असतील आणि आता खऱ्या अर्थानं फैजानची चांगली बॅटिंग बघण्याकरिता आता तेही या स्पर्धेकडे अगदी टक लावून पाहतायत. स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत ना, त्यांना विनंती करतोय की साईड स्क्रीनच्या बाजूला आपण उभे आहेत. थँक्यू सो मच. हे सफाळ्याचे शिस्तबद्ध प्रेक्षक आहेत. फक्त आवाज आमचा का त्यांच्या कानावरती गेला, त्वरित बाजूला झाले. सफाळ्याचं क्रिकेट हेच तर आहे. खूप चांगला बॉल, थोडासा बॉल खालीच राहिला डाऊन द पिच आणि तदनंतर हा बॉल येतो इथून डॉट बॉल. षटकातील जर बॉलचा खेळ तपासून पाहिला, बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा आपण पाहताय. अपेक्षित होती उसळी, ती नाही मिळाली आणि तदनंतर फैजानसाठी तो बॉल थोडासा कठीणच राहिला. धावसंख्या 28 ला स्थिर आहे. षटकातील पुढचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. मागील बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल फारच हळू होता आणि तदनंतर पंचांनी लेग बाईटचे संकेत दिले. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने 29 ला 2 गडी बाद अशी स्थिती यंगस्टर कुडूस या संघाची. बघा तो मागील बॉल ऑन साइडला फटका, फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतील. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हेल्लो टाटा बाय बाय करत शिवनेरी चषकाचा शिवनेरी षटकार 6 रन. फटका महत्वाचा देखील होता. याही बॉलला मोठा फटका तर खेळायचा होता, परंतु तो बॉल येतोय डॉट. वेगाने या बॉलला हाताळला आणि समीर तामोरे मागील षटकाराचं उत्तर खूप चांगल्या पद्धतीने दिलं. आता षटकातील शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 35 ला 2 धक्के लागलेत. तो षटकार ऊर्जा देणारा होता. पुढचा बॉल, याही बॉल आपण पाहतात शरीरापासून दूर ठेवला आणि चांगल्या पद्धतीने या बॉलला इथे मात्र न्याय देत असताना षटक संपले. 4 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला प्रगतीपथावरती संपला त्यावेळेला धावांची गती 35. यंगस्टर कुडूस वाडावरनं आम्ही इथे का आलोय तर इथे स्वतःतील कलागुण कौशल्य सिद्ध करण्याकरिता, गावाच्या नावासाठी इथे मात्र ते दाखल झालेत. अगदी थोड्याच वेळात महाराष्ट्राचे गोल्डन मॅन मितेश धुळे सरांचं इथे आगमन होणार आहेत आणि त्यांचं आम्ही करतोय शिवनेरी चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे गोल्डन मॅन मितेश धुळे साहेब तेही या स्पर्धेकडे अगदी पोहोचणार आहेत थोड्याच वेळात आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. यंगस्टर कुडूस विपक्षात दांडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती विवेक दवणे, अनेक वर्ष या टेनिस बॉलला ज्यांनी फिरवले आपल्या हातातून, अनेक फलंदाजांसाठी कर्दन काळ आणि तेच दाखल झालेत. पहिलाच बॉल होता. पंचांचे हात इथे बंदिस्त राहिलेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात फैजान अगदी आपसुकतेने पाहत राहिले की सर व्हाईट बॉल मिळेल का. नाही मिळणार ना मुन्ना ना. इथून आपण पाहतात हा डॉट बॉल येतोय. षटकातील पहिलाच बॉल होता बघा. फक्त फैजान बॉलकडे पाहतच राहिले. 5व्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती तयार. चांगला चेंडू डाव्या हातानं अचूक टप्प पद्धतीनं एक त्यांना अँगल तयार होतो. रिलीज ऑफ डिलेव्हरी जर तपासून पाहिली तर थोडासा फ्लाईट दिला या बॉलला आणि अचूक टप्प्यावरती यष्ट्यांच्या मागणे गौतम अक्रेने त्या बॉलला चांगलं किपिंग केलं. 35 रन फलकावरती आहेत. षटकातील पुढील बॉल, गोलंदाज तयार. बॅटची कट, बॉल चाललाय शॉर्ट थर्ड मॅन मधनं आता फाईन लेगच्या खेळाडूकडे, त्यांना देखील बीट करत बॉल वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत आता फक्त सिंगलच्या साह्याने रनसंख्या 35.
तर याच दरम्यान टीम खेळती या मैदानावरती वाडा विभागातनं कुडूस आणि या कुडूस गावाचं एक सुशिक्षित असं व्यक्तिमत्व ज्या नावानं अनेक वर्ष कुडूस गावाच्या क्रिकेटला एक पुरस्कर्ता म्हणून दिले आदरणीय राहुल जाधव सर आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी मॅचचा आनंद घेतोय. तर राहुल जाधव सरांना विनंती आहे सर यावं आपण व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर राहुल सर या मंचावर आपलं मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. अनेक मान्यवर या स्पर्धेकडे पोहोचतील कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची. सफाळे क्रिकेटमध्ये एकमेव नाईट स्पर्धा अर्थात शिवनेरी चषक आणि आज चौथ्या रात्रीत ही स्पर्धा. ऑन साइडला फटका खेळलाय फैजान मेमनच्या बॅट मधनं, आलाय दमदार दिमागदार षटकार, 6 रन. त्यांचं अगदी थोड्या वेळात बदलापूरचं अनमोल रत्न आहेत ते आणि सध्या या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य आणि खूप महत्वाचं ते नाव अगदी थोड्या वेळात या स्पर्धेसाठी ते पोहोचणार आहेत. बदलापूरवरनं एक लांबचा प्रवास त्यांनी केलाय आणि या शिवनेरी चषकाला ज्यांनी 4 चांद लावलेत ते मितेश धुळे सर, सन्माननीय मिनल पाटील सर मथाने, त्यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. बघा व्यवस्थित आहे, षटक टाइम ओके आहे. आता सध्या आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 43 आणि 43 ला 2 अशी स्थिती बघायला मिळते. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 5 षटकांचा खेळ संपला आणि 43 धावा. अपेक्षा होत्या की धावा मोठ्या येतील कारण दुसऱ्या डावात जर तुम्ही तपासून पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघामध्ये गौतम अक्रे सारखी रनमशीन आहे दांडीची. सहा बॉल आता येणारे बाकी आहेत आणि दिपेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल कुछ समजे नाही. अगदी आपण पाहतायत चारोखाने चित, ज्या वेळेला बॉल पडला खेळपट्टीवरती त्यावेळेला बॅट कुठे न्यायची आहे प्रश्न होता. अगदी बॉल स्वतः आला बॅटवरती आणि त्या बॉलचा ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल प्रवीण पाटील आम्हाला. आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतायत जिथे तो पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला फैजानच्या बॅटमधनं पुन्हा एकदा चेंडू फार काळ हवेत आणि फक्त हवेत नाही तर लांब देखील आहे. आलाय षटकार. आता शेवटच्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं होतं. फैजान मेमन थोडेसे लेट दाखल झाले की काय, परंतु आता दाखल झाल्यानंतर धावा यायला लागल्या खोऱ्यानं. बघा हा षटकार, शफल झाले होते ऑफस्टिकला, तदनंतर थोडंसं ऍडजस्ट केलं, मागचा पाय आणखीन क्रीज मध्ये मागे नेला आणि तदनंतर पुलच्या माध्यमातून त्या फटक्याला न्याय दिला मिड विकेट मध्ये. 50 रन, चांगला स्ट्रोक. 159 षटकार या स्पर्धेचे परिपूर्ण झालेत. आता येणाऱ्या काळात आपण पाहतात आणखी 4 बॉल येणे इथे बाकी आहेत. सन्माननीय मितेश धुळे सर, महाराष्ट्राचे गोल्डन मॅन आणि बदलापूरचं अनमोल रत्न इथे अगदी थोड्या वेळात दाखल होतील आणि संपूर्ण शिवनेरी चषकाचे आमचे आयोजक मंडळी तेही त्यांना तिथे निश्चित स्वरूपात 50 धावा धावफलकावरती 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. येणारे 4 बॉल तेवढेच महत्वाचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल, गौरव पाटील तेही दाखल झालेत. या बॉलला रिव्हर्स स्विच, फैजान मेमन लेट एंट्री, ग्रेट एंट्री. मागणी तसा पुरवठा, धावा कमी आहेत हरकत नाही. मी फैजान मेमन आहे, मी कुडूस साठी चांगलं क्रिकेट खेळण्याकरिता या विराथनच्या मैदानात आलोय आणि धावा शोधणार. पहिल्या बॉलवरती सिंगल, मग आले फैजान स्ट्रायकिंग एंडला, षटकार ठोकला, आता चौकार देखील आणलाय. धावसंख्या 54. ज्या वेळेला संध्याकाळी दाखल झाले त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की का आम्ही आलोय लांबनं, संघ इथे अनेक मोठे येतील, आम्ही देखील कुणापेक्षा कमी नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी मोठं नाही, कोणी राजा नाही. सध्या 54 धावा धावफलकावरती. आता विवेक दवणे जर तपासून पाहिलं तर आता मेसेज देतात, एक्सपिरियन्स शेअर करतायत की येणाऱ्या काळामध्ये की तुम्हाला गोलंदाजी कशी करायची आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत. गौरव पाटील 6 सीटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर तेही दाखल झालेत. फटका पुन्हा एकदा खेळलाय, काय फटका आहे, खूप चांगल्या पद्धतीनं. आता इथून लॉंगॉनला, वाईडिश लॉंगॉन मध्ये बॉल सीमा रेषेच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस 6 धावा.
मध्ये 23 धावेंची झंझावती खेळी. नाव आहे फैजान मेमन, ब्रँड आहे कुडूस वाडाचा. षटकातील पुढचा बॉल. आता यावरला कन्व्हिन्सिंग लाईन, थोडासा बॉलला पुढे दिला आणि त्यानंतर फ्लाईट समवेत 10 या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या. अगदी शेवटचा बॉल आहे. रणसंख्या फलकावरती 60. 5 षटकांमध्ये धावा झाल्या नव्हत्या. या षटकात 17 रन, जिथे मात्र 5 बॉल मध्ये आलेत. आणखीन एक बॉल आहे. त्या एक बॉलची कहाणी काय असेल? पुढचा बॉल. मोठा फटका तर खेळायचा होता फैजानला, परंतु हा बॉल येतोय इथून डॉट आणि षटक संपलेत. 6 षटकांचा खेळ संपलं. 10च्या एव्हरेजनं, 10च्या रन रेटनं धावसंख्या फलकावरती 60 लागली. 61 धावेंचं हे टार्गेट आहे. दुसऱ्या डावात मजा येईल, कारण एका बाजूला रणचेससाठी दांडी उतरेल आणि डिफेंड करण्यासाठी कुडूसचा खूप चांगला वेग, खूप चांगले टन, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. प्रेक्षक आलेत मोठ्या संख्येनं. त्या दर्दी प्रेक्षकांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. तुम्ही आहात आणि या स्पर्धेचे तुम्ही केंद्रबिंदू आहात. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ज्यावेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आमच्या साथीने ओमकार शेटे सर जे आता जोडतील आणि त्यांचा आवाज आम्ही ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. या व्यासपीठावरती आपण एक स्वागत करतोय आणि हा सन्मान केला जाईल श्रीकांतजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय आणि नितीनजी साने यांचं आगमन झालं. वेलकम. तर याच दरम्यान शुभागमन होतं. या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, युवा बदलापूरच्या, खरं तर राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि आपल्या हिंदू धर्माचा शिलेदार, अर्थातच हिंदुत्वाचा भगवा आणि त्याचा वारसा आणि विचारधारा जपणारा बदलापूरचा ढाणा वाघ मितेशदा धुळे आणि महाराष्ट्राचा, भारताचा गोल्डन मॅन, इंस्टाग्राम फेम, या मितेशदा आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या सफाळेच्या नगरीवरती शिवनेरी चषकाच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय मितेशदा धुळे, मॅन फ्रॉम बदलापूर, आमच्या प्रेमाखातीर, मैत्री खातीर या स्पर्धेला भेट देण्यासाठी मितेशदा धुळे यांचं आगमन होताना या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अर्थातच अनेक स्पर्धा होतात आणि MD सरकार, बदलापूरची दहीहंडी असेल, बदलापूरचं क्रिकेट असेल, बदलापूरचं हिंदुत्व आणि बजरंग दल असेल आणि बदलापूरच्या प्रत्येक घराघरात सुख दुःखात आणि अन्यायाविरुद्ध जे नाव नेहमी उभं असतं असं युवकांचं प्रेरणास्थान मितेशजी श्रीधर धुळे गोल्डन मॅन यांचं शुभागमन झालंय. वेलकम मितेश भाऊ. या सफाई नगरीवरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या सोबतीनं आलेल्या तमाम मित्र परिवाराचं या व्यासपीठावरती मोस्ट वेलकम. थँक्यू डीजे. वेलकम मितेश दादा, मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिलेला शब्द पाळणारा आणि दोस्तीला जगवणारा असा दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस मितेश दादा धुळे यांचं शुभागमन झालं. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत. दादाच्या माहितीसाठी मॅच सुरू आहे आज सफाळे नगरीतील रजनी क्रिकेट स्पर्धेचं विश्वचषक. आणि दादा डोंगरावरती नजर टाकली ना, सगळं पॅक डोंगर भरलेलं प्रेक्षकांनी तुम्हाला पाहायला मिळेल. हे सफाळेच्या शिवनेरी चषकाचं क्रेज आहे आणि स्पर्धा अगदी सामना तुम्ही पाहताय. एका बाजूला वाडा कुडूस अर्थात जीन ऍक्शन फैजान मेमोन आणि त्याचा संघ, तर दुसऱ्या बाजूला पालघरच्या क्रिकेटची सुरुवात खरं तर काही टॉप 5 मध्ये ज्या गावांच्या नावापासून होते ते नाव मैदानावर दांडी खेळत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीत, फटाक्यांच्या जल्लोषात शिवसेना युथ प्रेसिडेंट बदलापूर सिटी मितेशदा धुळे यांचं या ठिकाणी स्वागत होताना तुम्ही पाहताय. आतुरतेनं आवर्जून मागचे 4 दिवस या व्यक्तिमत्वाचं वाट पाहत होतं पूर्ण सफाळेकर आणि हे विराथन गाव. आणि आज आपल्या विनंतीला मान देऊन मितेशदाच्या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं करूया आपण थोडाच वेळात या स्पर्धेच्या माध्यमातून एक भव्य राजेशाही सत्कार. कमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक आमच्या सोबत. काय म्हणशील हार्दिक, टार्गेट सेट झालाय, कशी वाटते मॅच?
इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. एका बाजूला दांडी इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांना दोनात करत असताना कडूस या टीमला एक फायटिंग टोटल स्कोर कार्ड होती उभी केले. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये वन बाउन्स कॅरी करत असताना आपण पाहतोय रन मिळणार नाही या बॉलवरती. नुकताच आदरणीय मितेश दत्त धुले साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय, शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. रोशनला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. खऱ्या अर्थानं 4 ओव्हर्समध्ये रन्स बनल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये रन्स आल्यानंतर त्या ठिकाणी क्रेडिट द्यावं लागणार आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले जात आहेत. चांगली झाली आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन आलाय. नुकत्याच आपण चर्चा करत होतो की आज राहुल जाधव सरांचं आगमन झालंय. त्यांच्या सोबतीनं त्यांचे जिवलग मित्र आदरणीय मिनल पाटील सर मथाण्यावरनं ते देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत. इथे फटका बॅकवर्ड पॉइंटला रनआउटची संधी. क्लोज कॉल नाही जमला त्या ठिकाणी आणि आली पहिली सिंगल. सेकंड इनिंग मध्ये तिसऱ्या बॉलवरती धावफलकावरती एक सिंगल ऍड झाली आहे. ऑन स्क्रीन मितेश दादा धुळे यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 फ्रेम्स खरं तर या स्पर्धेमध्ये फक्त एकाच नावाच्या आहेत आणि ते नाव मितेश दादा धुळे. दांडी 11 सध्या खेळतीय. पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये 61 धावेचा. फैजान मेमून सध्या चर्चा करतोय रोशन सोबत. चांगली होईल मॅच. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम धाकटी डहाणू आपण रेडी राहायचं. ओव्हर द विकेट बॅटच्या समोर टप्पा पडलाय, खाली राहिलाय. खूप चांगला बॉल होता रोशनचा. आला त्या ठिकाणी डॉट बॉल. महाराष्ट्राचे नाही तर भारताचे गोल्डन मॅन. आणि आताच बदलापूरला तुम्ही प्रभू श्रीरामांबद्दल ज्या काही घटना घडल्या त्या पाहिल्या असतील. तिथे सर्वात आधी जो आवाज रस्त्यावरती उभा राहिला आणि भाऊ उभा राहिला ना की गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनतं. आणि तदनंतर हजारोच्या संख्येनं प्रभू श्रीरामांच्या विचारांना जगणारे हिंदुत्ववादी लोक जमा झाले आणि तदनंतर त्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यामध्ये सर्वात मोठा लँड शेडर जो कुणाचा होता तर तो होता बदलापूरच्या जोवेलीच्या वाघाचा, अर्थातच मितेशदा धुळे या नावाचा. एक चांगला फटका आला चौकार. बॅटिंग ट्रॅकवरती गौतम हे नाव आहे ना, अगदी पालघरकर म्हणत असतील अजून 10-15 वर्ष गौतमची बॅटिंग अशीच पाहायला मिळू दे. कारण या नावाच्या भोवती आहे ना दांडीचं क्रिकेट सातत्यानं फिरतं. जसा स्ट्रायकर एंडला आला चौकार आला गौतमच्या बॅटमधून. हा चांगला टाकलाय, तो पण काढलाय. इनफिल्डच्या वरनं खडे खडे पाठवलाय. बॅकफुटला जाऊन स्लाइस करताना स्वीप अख्खा व बाउंड्री लाईनच्या बाहेर शिवनेरी चषकातील हा येतोय दर्जेदार चौकार. नुकताच खऱ्या अर्थाने जे शुभागमन होत असताना आपण पाहतोय मितेश दादा धुले गोल्ड मॅन ऑफ भारत. आणि खऱ्या अर्थानं एक मोठं नाव, एक समाजसेवक आणि त्याचबरोबर एक मोठं नेतृत्व त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. या परिसरामध्ये येण्याचं खऱ्या अर्थानं कारण म्हणजे ओमकार शेटे सर आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या खातीर हे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 9. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला आणि पहिल्या षटकामध्ये जे क्लास 2 चौकार आपण पाहिले इनफिल्डवरून जो इनसाइड आउट आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर कव्हरला जो कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही फटके लाजवाब होते. दांडी 11 टीम आता 9 वरती जाऊन पोहोचले. स्टार्ट चांगली मिळाली. पहिल्या 4 बॉल्समध्ये रन्स आल्या नव्हत्या. शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आता या ओव्हरमध्ये किती रन्स येतील? साजिदला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. सेकंड पॉवर प्लेमध्ये आपण पाहणार आहोत. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर लावला गेलाय. समीर तामोरे जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने या देखील खेळाडूने मागील 2 वर्षांमध्ये चांगली उंची गाठले आणि तो फलंदाज सध्या स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. तो ऑनलाईन आपल्यासोबत DBN लाईन वरती मॅच एन्जॉय करतोय. सफाळ्या क्रिकेटचा सुपर डुपर स्टार. सातपाडी गावाच्या क्रिकेटला ज्यांना पालघरच्याच नाही टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या नकाशावरती आणलं मिस्टर अवधूत कामत आणि त्याचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. 9 लॉस ऑफ 0. वॉट अ बॉल. टप्पा पडलाय, फटका फसलाय, बॉल हवेत. कॅचचा कॉल थोडासा दूर राहिला. विकेट आताही धोक्यात आहे. आता वाट पाहावी लागली तिकडे फिल्डर्सला आणि तोपर्यंत कंप्लीट झालेत. धावफलकावरती 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहता 11 या आकड्यावरती. मागच्या बॉलवरती 2 आलेत.
साजिद बॉलिंग ट्रॅकवर, एका बाजूला गौतम आखरे बॅटिंग ट्रॅकवर. एज इज जस्ट नंबर म्हणजे गौतम आखरे. बॉल तयार, विकेट पाहिजे आली आहे. अराउंड द लेग क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी गुल, फलंदाज बाद. विकेट हवी होती या सिच्युएशनला आणि ती विकेट मिळाली. नवीन फलंदाज यज्ञेश प्रभू मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय सिनियर विथ एक्सपिरियन्स. आता तो एक्सपिरियन्स या दोन फलंदाजांकडून आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला साजिद, सुरुवात चांगली झाली या षटकाची. मागील ओव्हरमध्ये देखील आपण हेच पाहिलं होतं. तिसरा बॉल इथे नक्कीच इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये, तरी देखील ती सिंगल परिपूर्ण केली जाईल. प्रत्येक बॉलवरती धाव घ्यायची आहे, कारण इथे चांगलंच माहिती आहे प्रत्येक बॉलवरती जर धाव घेतली तर गोलंदाज प्रेशरमध्ये येऊ शकतात, कारण स्कोर बोर्ड पुढे सरसावत राहील. अगदी आता झालेली मिसफीड या मॅच मध्ये काहीतरी वेगळं घडवेल, कारण गौतम आखरे स्ट्रायकर एंडला आला. पॉवर प्ले सध्या डॉमिनेट केलं होतं या ओव्हरमध्ये साजिदनं. यष्टीरक्षक त्यानंतर मागे बॅकअप नाही मिळालाय, त्यामुळे आपण पाहता धावफलकावरती धावा थांबलेत. व्यासपीठावरती मितेश दादा नुकतंच गाणं तुम्ही ऐकत होतात. अनेक लाखोच्या घरात ज्या गाण्यावरती रील्स बनल्या, ते गाणं याच व्यक्तिमत्वासाठी, याच मित्रासाठी गायलं गेलं. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतो आमचा किंग. आणि आज बदलापूरचा किंग आलाय, तो म्हणजे सफाळे नगरीत, आणि त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि सफाळेकरांच्या माहितीसाठी मितेश दादा धुळे, त्यांचे वडील स्वतः अध्यक्ष आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे. आज बदलापूरचं क्रिकेट प्रगती करत आहे, त्याचं पूर्णपणे श्रेय जातं श्रीधर शेठ धुळे यांना. आणि लवकरच येते हिंद हृदय सम्राट चषक ही स्पर्धा, तिकडे देखील तुम्हाला जोवेली गावाचं एक मोठं योगदान पाहायला मिळेल. मितेश दादाच्या नावानं बदलापुरातील सर्वाधिक मोठी आणि ठाणे जिल्ह्यातील मानाची चोर दहीहंडी भरवली जाते. आणि अशा आपल्या संस्कृतीला जपणारा, फार कमी वयात धुळे परिवाराच्या विचारधारेला जपणारं नाव मितेश दादा धुळे आपल्या सोबत. आणि दादाचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याच वेळात एक भव्य दिव्य राजेशाही सन्मान. 26 चेंडू 48ची गरज, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में साथ खड़ा हो सबसे बडा. 13ला 1 बाद. नुकतीच विकेट धोक्यात होती, आता येईल का नाही. टप्पा पडल्यानंतर हा देखील साजिदचा बॉल थोडा खाली राहिला. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. आणि पॉवर प्ले आतापर्यंत जर आपण पाहिला तर आज विकेटांना शेखर दादा काहीतरी वेगळं खेळतीये. कालच्या अगदी आपण मागच्या काही मॅचेसमध्ये रन्स पाहिले ना, पॉवर प्लेमध्ये 25-30 बनत होते. आज जर पाहिलं पहिला सामना धाकटी डहाणूच्या अगेन्स्ट, अगदी ज्यावेळी टीम खेळत होती चिंचणी, रन्स डॉमिनेट केलं होतं डहाणूच्या बॉलर्सनं. आता देखील तुम्ही पाहिलं या पहिल्या इनिंगमध्ये रन्स थांबले होते, सेकंड इनिंगमध्ये देखील रन्स थांबले. 13 धावा स्कोर कार्डवरती, विकेट गेलेली आहे मैदानावरती 1. अंतिम बॉलचा पॉवर प्ले मधला खेळ बाकी आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस, गौतमसाठी कव्हर्स होता, आता इकडे आपण पाहता यज्ञेशसाठी लॉंग ऑफ सेट करण्यात आला. बॅटच्या समोर टाकलाय, फटका चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार, बॉल सीमा पार, आलाय एक दमदार षटकार. बिना मेहनत के हासिल कभी तख्त और ताज नहीं होता. अरे ढूंढ लेना अंधेरों में ही मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होता. व्यासपीठ तुम्हाला सध्या पाहायला मिळतं. अनिल दादा केणी त्यांच्या सोबतीनं, मितेश दादा धुळे त्या सोबतीनं, योगेश दादा घरत आणि मितेश दादा धुळे आणि त्यांचा तमाम हा मित्र परिवार आज फार दूरवरचं अंतर कापून जवळजवळ 116 किलोमीटरचा प्रवास पार करून ही सगळी टीम आपल्या सोबत या सफाळे नगरीच्या शिवनेरी चषकाला भेट द्यायला आली आहे. आणि मितेश दादाची पर्सनॅलिटी पाहिल्यानंतर आहे ना, प्रत्येक जण भाऊसाठी इतकंच म्हणेल, रुतबा युही बरकरार रहेगा चाहे उजाडने वाले दिन रात एक क्यों ना कर दे. असा बदलापूर शहराचा वन साइड हिरो आपल्या सोबत आहे.
मितेजी श्रीधर धुळे आणि त्यांचं कोऱ्या आपण या स्पर्धेमध्ये थोडाच वेळात एक भव्य दिव्य सन्मान. गौतम बॅटिंग करतो, 4 मध्ये 8, यज्ञेश खेळतो 3 मध्ये 6. मागचा जो षटकार आला ना त्यानंतर दबाव थोडासा दांडीवरनं कमी झालाय. 19 धावा आहेत, विकेट गेलेली 1. मात्र पूर्ण पालघर जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वाला माहिती आहे गौतम आखरे जोपर्यंत विकेटवरती उभा आहे प्रतिस्पर्धी टीम विजयाची स्वप्न नाही पाहू शकत. त्यामुळे त्याला रोखणं या मॅच मध्ये गरजेचं आहे. ते म्हणजे स्टिंग यंगस्टर कुडूस संघाला. बॉल तयार, लेफ्ट आर्म सीमर आला, फटका एक्स्ट्रा कव्हरला चालला, फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या जोरावरती धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते 20-20. बॉलिंग ट्रॅक वरती उंच पुऱ्या शैलीचा गोलंदाज चिराग, हातभर बॉल वळवणं, यॉर्कर्स टाकणं, अगदी रवींद्र जडेजा स्टाईल संमिश्रित गोलंदाजी करण्यासाठी चिरागला ओळखलं जातं. 20 धावा धावफलकावर, विकेट आलेली आहे. काय म्हणशील हार्दिक, मॅच ऑन बॅलन्स. येणाऱ्या 5 बॉलमध्ये भरपूर काही डिपेंड असणार. हा देखील चांगला लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. भरपूर वलन घेत असताना हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अर्ध्या विकेटवरती टाकून देखील या बॉलवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाजचा डॉमिनेट आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल भरपूर फिरला होता. मागील काही काळापासून भरपूर टाइम स्पेंड झाले विकेटवरती गौतम आणि यज्ञेशच्या माध्यमातून, परंतु हव्या तशा रन्स झालेल्या नाही आहेत. MS11 झाई टीम आपण जर आला असाल तर आपण रिपोर्टिंग करून घ्या. जाई टीम कॅप्टन आला असेल तर आपण संपर्क साधा. बॅटच्या समोरून आता फिरवला, आता मागे चालला, आउटफील्ड तिकडे फास्ट. एकच धाव मिळेल. दुसरीसाठी कॉल होत नाहीये, तालमेल होत नाहीये दोन्ही बॅटर्स मध्ये आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय. 21 बॉलचा खेळ बाकी आहे, 40 धावेची मैदानावरती आता गरज हा सामना जिंकण्यासाठी. टीमची टोटल धावफलकावरती 21, लॉस ऑफ 1. 21 ला 1 बाद. रिक्वायर रन रेट थोडंसं पुढे चाललंय बट तितकंही लांब नाहीये की एका फटक्यानंतर ते कव्हर होऊ शकतं, इतकं जवळ आहे. हा बॉल इनसाइड आउट खेळायचा होता आणि सरळ बॉल ओव्हर दी पॉइंट सरळ निघून जात असताना सीमारेषा पार, दर्जेदार चौकार, 4 धावा. वेलकम टीम MS11 झाई अँड धनंजय नाईक. 25 धावा स्कोर कार्ड वरती, ओव्हर दी पॉइंट, ग्रेट शॉट. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला गौतमच्या हातामध्ये. या सामन्याची सूत्र आहेत. ज्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग आतापर्यंत केले, इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईड, ग्रेट शॉट. त्याचा बेस्ट देण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय. ऑन साईडला स्ट्रोक भरपूर कमी पाहायला मिळाला, परंतु जे इनसाइड आउट आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक आले, हा पुल केलाय. मिड विकेटला चान्स बनलाय, कॅच ड्रॉप. कॅच कोणाचा ड्रॉप केलाय, गौतम सारखा फलंदाज. आसान काय मन में चल रे तुफान का जोगानं आणि त्याच तुफानाचा झेल मैदानामध्ये सोडलाय. अगदी कॅच की मॅच त्याचं उत्तर देईल, कारण गौतम आकरे सरांचा झेल सोडलाय आणि ही विकेट प्राइज विकेट आहे आणि मिळालेलं जीवनदान ऑलवेज घातक असतं. आणि इथे ते जीवनदान आपण पाहताय देण्यात आलं. सोपा झेल होता, फ्री होम डिलिव्हरी होती आणि तिकडे मात्र कॅरी करता आला नाहीये. हा चान्स, गोल्डन चान्स होता, तो मिस झाला. कॅप्टन गोरसई ब टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. आराध्या 11 जय बजरंग गोरसई ब भिवंडी तालुक्यातून, ठाणे जिल्ह्यातून, तर त्यांना फाईट करेल पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील, गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती असणारं जाई गाव, ज्याला आज मिळालंय क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक मोठं नाव, MS11 जाई. चला या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूया. टीम जाई त्यांच्या विरुद्ध जय बजरंग गोरसई ब, जी आज खेळेल आराध्या 11 या नावानं. धावफलकावरती धावा 26. अजूनही मॅच मध्ये आहे तो म्हणजे संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. 18 चेंडू 35 ची गरज. या व्यासपीठावरती आपण एक सन्मान करतोय. व्यासपीठावरती आपल्या सोबत आहेत बदलापूरचे युवा शिलेदार आणि दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस मितेश दादा धुळे आणि त्यांचा सन्मान केला जाईल शिवनेरी चषकाच्या माध्यमातून. अनिलजी किणी यांच्या शुभ हस्ते मितेशजी धुळे बदलापूर आपण यांचा शुभ सन्मान करतोय. अगदी आपल्या हिंदुत्वासाठी म्हणा,
समाजासाठी म्हणा, जनतेसाठी म्हणा, क्रीडा क्षेत्रासाठी म्हणा आणि सातत्यानं जे नाव फार कमी काळात आज पूर्ण महाराष्ट्र गाजवत आहे असा सोशल मीडियाचा सुपर डुपर स्टार आणि बदलापूरचा वन साइड हिरो मितेशजी धुळे यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करतोय आणि हा सन्मान तिकडे केला जाईल. अनिलजी किणी यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि त्या सोबतीनं आपण या स्पर्धेमध्ये हा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. आदरणीय मितेशदा धुळे यांचा सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मितेशदा धुळेसाठी. आज आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि थँक्यू सो मच बाबा. आमच्या प्रेमा खातर आज आपण इथपर्यंत आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चला सफाळेकर, एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही. या पाहुणचार कसा असतो सफाळेकरांना चांगला माहिती आहे. थँक्यू सो मच MD सरकार. आणि आवर्जून आपण जर कधीही बदलापुरात आलात, एक नाव अगदी अनेक प्रॉब्लेमचं सोल्युशन बनतं, ते नाव म्हणजे MD सरकार. थँक्यू सो मच. टीमची टोटल धावफलकावरती 18 मध्ये 35 बाकी आहेत. 61 धावेचा प्रवास पार करायचा आहे. बॉल तयार आहे. राऊंड विकेट अर्ध्या विकेट वरती टाकला होता, इनफिल्डच्या वरनं काढलाय, कॅच सोडली आहे, किंमत मोजावी लागेल. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर आला चौकार. टीमची टोटल पुढे चालली आहे धावफलकावरती. आपण पाहताय धावफलक 4 ने फ्लाय झाला. 30 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. एक रफ अँड टफ क्लोज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 30 लॉस ऑफ 1, 30 ला एक बाद. 17 चेंडू 31 धावेची गरज. इथे काहीतरी वेगळं करायचं होतं. अपील लेग बिफोर विकेट साठी आणि तिकडे मैदानावरती मिसफील्ड त्याचं रूपांतर झालंय 2 धावेमध्ये. अंपायरचा इशारा लेग बाईज. ऍक्शन रिप्ले पाहूयात एक्झॅक्टली घडलं काय होतं. लेग बिफोर विकेट साठी स्ट्रॉंग अपील झालं होतं. बॉलर्स आले होते राईट आर्म राऊंड द विकेट, इम्पॅक्ट इन लाईन. विकेटला कदाचित मिस करतोय अंपायर्स ते सांगताना. क्लोज होता, चर्चेचा होता विषय. अंपायर्सनं फायनली सांगितलं नॉट आउट. अंपायर इज द ऑलवेज बेस्ट जज. लेग स्टंपच्या बाहेर अगदी तो सिग्नल त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. आदरणीय कौशिक जाधव आर्टिस्ट आणि अमित पाटील त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील करूया. या व्यासपीठावरती आपण स्वागत, या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. इकडे रनआउटचा धोका थ्रो थोडा खराब आहे आणि त्याचं रूपांतर झालंय 2 धावेमध्ये. सिंगल डबल्स येऊ लागलेत, मॅच बनू लागली आहे. अगदी कधी सामना चाललाय दांडीच्या बाजूनं, कधी सामना चाललाय यंगस्टर कुडूसच्या बाजूनं. राहुल जाधव सरांचं देखील या टीमसाठी तितकंच मोठं मोलाचं योगदान आहे. थँक्यू सो मच राहुल जाधव सर. आपला देखील मनपूर्वक आभार. नेहमीच्या संघाला पुरस्कृत करत असतात, आज देखील त्यांचं तितकंच मोठं योगदान आहे या टीमसाठी. कौशिक जाधव दादांचं आगमन झालंय, अमित दादाचं आगमन झालंय. स्वागत आहे मित्रांनो. फटका फसलाय, मॅचची गोल्डन विकेट हवेत आहे आणि आता टिपलाय झेल, आता जमलाय, आता रंगलाय खेळ. टीम कुडूस साठी आली विकेट. द लेजंड गौतम आखरे मैदानाच्या बाहेर. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचं गाणं तुम्ही ऐकत होतात. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच नावानं आहे हे छत्रपती क्रीडांगण विराथ्यांचं. आणि त्या सोबतीनं हे शिवनेरी चषक. तर एकदा शिवगर्जना झालीच पाहिजे. बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत असं सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय. सफाळेकर कसं काय मंडळी, नमस्कार. मॅच काटाकीर होईल
अंगावरती शहारा निर्माण करणारा आणि अगदी जेवून झाल्यानंतर भूक पूर्णपणे पळून सोडवणारा आणि रात्रीची झोप उडवणारी मॅच तुमच्या समोर दांडी बनाम कुडूस. सध्या कुडूस मॅच मध्ये आता इंटर झाली आहे. आता डावखुऱ्या त्याचा फलंदाज निखिल मैदानावरती आलाय. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 ची गरज आहे. हार्दिक काय वाटतंय? हजारोच्या संख्येनं प्रेक्षक आणि त्यामध्ये रंगणार हे शिवनेरी चषक आणि मैदानावरती रंगलेली मॅच. 14 चेंडू 27 धावेचं समीकरण. 14 बॉल 27 ची गरज. हृदयाची स्पंदने वाढली जातील, हार्टबीट्स वाढल्या जातील मैदानामध्ये. दांडी 11 की कुडूस 11, कोणता संघ जिंकणार? कुडूस 11 टीमचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे, तर दुसऱ्या बाजूला दांडी 11 टीमचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे. शेवटचे 2 बॉल आणि या शेवटच्या 2 बॉल मध्ये फ्रेश बॅटर स्ट्राईक होती. राऊंड द विकेट. पहिला बॉल पुल केला, इंटू दी गॅप मध्ये जाईल का? यस, डेफिनेटली इंटू दी गॅप मध्ये. आणि इथे क्रुशल मोमेंटला आलेला चौकार निखिलच्या बॅट मधून पहिल्याच बॉल होती ट्रेडमार्क. फुल ठस्सन ग्रुपच्या स्टँडला जाऊन बॉल तिकडे धडकलाय आणि ठस्सन द्यायला दांडी पण तयार आहे. हे सांगताना आलाय हा चौकार. मुश्किल से कह दो उलझा ना करे हमसे, हर हालात में जीने का हुनर आता है. मुश्किलों से डरना तो कभी नहीं चाहिए, जो नहीं डरता वह कभी जिंदगी में आगे नहीं पड़ता. अगदी माउंटेन ड्यू आणि थम्सअपची ऍड येते ना, आज कुछ तुफानी करता. हा सामना आज तसाच काही रंगलाय, जो अनेकांचे हार्ट ब्रोक करेल, तर अनेकांची स्वप्न साकार करताना पाहायला मला. इथे चांगला बॉल अपील झालाय. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ आणि त्यानंतर हाईट फॅक्टर या गोष्टी चर्चेच्या आहेत. हे सांगताना अंपास डॉट बॉलची झाली आहे. त्या ठिकाणी समाप्ती. समीकरण मैदानावरती उरलंय. 3 ओव्हर मध्ये अगदी आपण पाहिलं 35 पाहिजे होते, या ओव्हर्स मध्ये 12 आलेत आणि समीकरण आता उरलंय 12 चेंडू 23 धावेची गरज. हु विल वन द मॅच? कुठेही जाऊ नका. एक सन्मान आपण करतोय आदरणीय श्रीकांतजी भोईर यांचा, योगेशजी घरा त्यांच्या शुभ असते. त्यानंतर पुन्हा परतू या मॅच कडे, त्याआधी जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक गाणं. या श्रीकांत भोईर यांचा सन्मान योगेशजी घरा त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पूर्ण आपण पाहताय महिला वर्ग देखील आहे. आवर्जून मितेशदा सांगायला आवडेल, प्रत्येक गावातील घराघरातून एक छोटं योगदान येतं. मग आई माऊलींपासून अगदी आपल्या ताई बहिणींपासून, तदनंतर हे आपल्या गावाच्या नावासाठी एक भव्य दिव्य सोहळा उभा राहतो. त्याचं नाव आहे शिवनेरी चषक. मितेशदा एक सोपं साधं उदाहरण आहे. आपल्याकडे जर 2 लाखाची स्पर्धा असली, 25,000 20,000 प्रवेश फी घेतली जाते. इकडे फक्त अवघ्या 14,000 आणि 13,000 रुपयाच्या प्रवेश फी मध्ये अगदी 2 लाख आणि त्यातल्या त्यात रजनी क्रिकेट स्पर्धा भरवली जाते. आणि हा मान कुणाला मिळतो? तर फक्त या सफाळे नगरीमध्ये एक मात्र जी रात्रकालीन स्पर्धा होते आणि ती म्हणजे शिवनेरी चषक. म्हणून तर आज हजारोच्या संख्येनं सफाळेकर या स्पर्धेला प्रेम देत असतात आणि या स्पर्धेमध्ये येऊन मितेशदा आज या व्यासपीठाची, या स्पर्धेची शोभा तुम्ही वाढवलीत, त्याबद्दल तुमचं देखील सफाळेकरांच्या वतीनं मनपूर्वक आभार. 38ला 2 बाद, 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 23ची गरज. रात नहीं ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता, जज्बा रख जीतने का, क्योंकि वक्त बदले ना बदले, हालात के साथ वक्त को मेहनत के साथ बदलना पड़ता है. ही मॅच त्याच स्टेजला जाणार आहे जिकडे कधीही कोणताही संघ मॅच मध्ये इन तर कधी आउट. शेवटपर्यंत मेहनत करणारी टीम फक्त ही मॅच जिंकणार आहे. पण जिकडे मैदानावरती गौतम आकरे सरांची विकेट आली ना, तिकडे दांडीनं खूप काही गमावलं आणि आज थोडंसं नाराज केलं गौतम आकरेंच्या बॅटनं. मात्र एक लेजंड खेळाडू तुम्हाला प्रत्येक सामना जिंकून देऊ शकत नाहीये. इकडे दबाव बनलाय यज्ञेश वरती. 7 बॉलमध्ये 7 रन वरती बॅटिंग करतोय. बॉलर सध्या त्याचा फायदा घेतो. आता देखील बॅट अँड पॅड मध्ये होता. ऑन साइडला टर्न केला, आडवा बॅटनं बॉल मिड विकेटला. एकच सिंगल मेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. खूप चांगलं क्रिकेट सध्या खेळतीये यंगस्टर कुडूस ही टीम. आणि धावफलक स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं 1 ने पुढे जात असताना 39-39. पुढचा सामना, पुढची लढाई, मॅच ऑफ द नाईट, क्लॅश ऑफ द टायटन, सिताऱ्यांमधली लढाई. एका बाजूला संदेश केने, सूरज केने, कपिल केने, राहुल केने, किशोर मुकादम, पवन केने यांचा ज्या बजरंग गोरसई ब आराध्या 11. तर दुसऱ्या बाजूला धनंजय नाईक, जयराज, संतोष दवणे, नील प्रिन्स, त्यांची टीम मैदानावरती खेळताना तुम्हाला दिसेल. ती म्हणजेच MS11 जाई.
आणि या मॅच मध्ये जो संघ सामना जिंकेल त्या टीम साठी मितेश दादा धुळे यांच्या वतीनं तब्बल दिले जातील 5,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या विनिंग टीम साठी. 5,000 कॅश प्राइज. 39 ला 2. चारी बाजूला जल्लोष, चारी बाजूला जल्लोष. टप्पा पडलाय, बाहेर निघाला बॉल, व्हाईट बॉल. होत्या, आता 40 वरती धाव फलक पोहोचेल. नंतर म्हणालो ना, एमडी सरकार की झलक ऑलवेज सबसे अलग. या स्पर्धेतील मागच्या 7 वर्षातील हे सर्वाधिक मोठं प्राइज जे एका टीमला मॅच जिंकल्यानंतर मिळेल 5,000 रुपयाचं. या पाहूया ते दांडीला जाईल की कुडूसला. पारितोषिक खूप मोठं, प्रोत्साहन खूप मोठं आदरणीय गोल्डन मॅन मितेश दादा धुळे यांच्या वतीनं. बट सामना देखील तितकाच महत्वाचा, तितकाच चुरशीचा रंगलाय. अगदी हा सामना ना प्रत्येक क्षणाक्षणाला क्रिकेटचा थर्रार आपल्याला दाखवून देतोय. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक, हमें बस चाहिए शिवनेरी चषक की झलक. आणि हे शिवनेरी चषक पाहायला आलेल्या सगळ्या सफाळेकरांचं हार्दिक स्वागत. शिवनेरी चषकाच्या वतीनं पर्व 6 तुम्ही पाहताय आणि 6व्या पर्वातली 4थी रात्र आणि टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार आज सफाई नगरीमध्ये आहे. पुढची मॅच अजून गर्दी वाढेल कारण गोरसई येते. जाईच्या विरुद्ध इथे फटका चाललाय ऑन साइडला, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. निर्णायक क्षणाला संघर्षाचा शंख नाद करणारा एक दणदणीत षटकार. आठ बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावेची गरज आहे. चला जाई टीमचे कॅप्टन धनंजय किंवा जयराज थोडं लवकर रिपोर्ट करा. आयोजकांसोबत तुम्ही संपर्क साधायचा. संदेश केनेचं आगमन झालंय. गोरसई ब चे कॅप्टन त्यांचं देखील करूया आपण स्वागत. आणि आय थिंक जाईचे कॅप्टन देखील उपस्थित झाला. धनंजय नाईक, वेलकम, स्वागत आहे आपलं. टीमची टोटल 47. मितेश दादा धुळे यांच्या शुभ हस्त. नेक्स्ट मॅचचं कॉइन आपण स्पिन करू आणि तिकडेच आपण देणार आहोत विनिंग टीमला 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. इथे थोडासा वेळ घेतलाय फैजान आणि त्याचं रूपांतर झालंय 2 धावामध्ये. थोडासा कॅज्युअल अप्रोच तो महागडा पडलाय. समीकरण 7 बॉल 12. एका अर्ध्या रात्रीमध्ये 7-12 कोरा झाला की आयुष्याचं गणित आणि सगळं काही कोडं बदलतं. या 7-12चं कोडं बदलायला अजून 7 बॉल वाट पाहावी लागेल. 7 चेंडू 12 धावेची गरज. कभी खुशी तो कभी गम, कभी जीत का दस्तूर तो कभी हार का मातम. बॉल तयार, बॅटच्या समोर, एक्स्ट्रा कव्हरला, ग्राउंडच्या बाहेर. व्हॉट अ शॉट इज दॅट. एक्स्ट्रा कव्हरला आउटस्टँडिंग, फॅब्युलस हा कडक फटका आलाय जो मॅचची हवा बाहेर काढतोय कुडूसच्या विरुद्ध. आणि याला नंबर 6 षटकार. म्हणजे समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू 6 धावेची गरज आहे. आणि मागचा जो षटकार आलाय यज्ञेशच्या बॅटमधनं त्याच्यासाठी मितेशदा धुळे यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. गोल्डन मॅन विथ गोल्डन हर्ट. मनासारखा राजा आणि राजासारखं मन. आणि आर्थिक कॅश प्राइज विनिंग टीमला 5,000. आणि आज सफाळेकर दांडीकर म्हणत असतील मितेशदा धुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये आला पाहिजे. आमच्यासाठी देखील कुठेतरी लक फॅक्टर ऑन होऊन गेलाय. कॅश प्राइज लागल्यानंतर आता बॅटिंगचं गिअर चेंज झालंय यज्ञेशचं. आणि या दरम्यान सफाळे क्रिकेटचा वर्ल्ड कप भरवण्याचा मान खरं तर ज्या मित्रांना मिळतो अर्थातच रॉकी ग्रुप आणि रॉकी दादाचं शुभागमन झालंय. तुम्हा सगळ्यांचं शिवनेरी चषकामध्ये मित्रांनो मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 55 ला 2 बाद. बॉल शिल्लक आहे मैदानावरती 6. आणि रॉकी ग्रुप आणि रॉकी दादाला विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. 55 लॉस ऑफ 2.
ऑन साइडला पुल केला, एक सिंगल जरूर मिळेल, 4 देखील मिळू शकतील. हो, झाली आहे मिसफील्ड, बॉल चालला सीमा पार आणि आता इथनं सफाळ इथं कुडूस एक दूरवरचा प्रवास पार करावा लागेल. आता समीकरण पूर्णपणे सोपं झालंय टीम दांडीसाठी. एंट्री लेट बट ऑलवेज ग्रेट आणि वाईल्ड कार्ड दोन्ही टीमला एका कॉल वरती. आज कुडूस वरून फैजान मेमोन आमच्या शब्दा खातीर आला. थँक्यू सो मच फैजान. बट मॅच अजूनही संपलेली नाहीये. 5 बॉल 2 रन बरोबरी सुटला सामना तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. मागच्या ओव्हरमध्ये घडलं काय, फैजानकडनं मिसफील्ड झाली, स्ट्राईक रोटेशन झालं, तिकडे जो षटकार लागला ना त्या षटकाराने या मॅचचं गणित बदलताना दिसलं दांडीच्या बाजूनं. 5 चेंडू 2 धावेची गरज. मिसफील्ड सातत्यानं होत राहिली आणि सामन्याचं चित्र पूर्णपणे दांडीच्या बाजूनं लागलंय आतापर्यंत तरी. 5 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता. पुढचा सामना जाई वर्सेस गोरसई ब. दोन्ही कॅप्टन तयार आहेत. अर्ध्या विकेट वरती टाकलाय, झाली आहे मिस्टेक. बॉल चाललाय लॉंग स्टॉप, सीमा पार, आलाय चौकार बाईचा आणि सामना जिंकलाय दांडीनं. त्यांचं करूयात आपण अभिनंदन. अँड हार्ड लक फैजान मेमोन अँड टीम यंगस्टर कुडूस. या आपण देऊयात सामनावीराचा पुरस्कार. त्या सोबतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक यज्ञेशला आणि त्या सोबतीनं 5000 रुपयाचा पारितोषिक टीम दांडीसाठी या ठिकाणी दिला जाईल. यज्ञेश मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिलाय, त्याला आपण देतोय मितेश धुळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. तर मितेश दादाला विनंती आहे, दादा यावं 2 मिनिटं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इकडे आपण सामनावीराचा पुरस्कार देऊ आणि त्या सोबतीनं टॉस देखील करू. कॉइन स्पिन केला जाईल. स्वागत आहे भावानं तुम्हा सर्वांचं.